सो विशाल शेठ कसं वाटतं इथे येऊन? एकदम छान. सो आज काय काय केलं? सेकंड डे आपला. जेवण केलं. हा का? काय खाल्लं तुम्ही? दालच्या चिकन सुरमई. कशी होती हो सुरमई? छान होती. छान होती का? ठीक आहे. सो मी खाल्लेलं होतं चिकन. ठीक आहे. आम्ही खाल्लं चिकन, या दादांनी खाल्लं व्हेज. सो हे आहेत पंकज दादा, ज्यांनी खाल्लं चिकन आपलं व्हेज थाळी खाल्ली तुम्ही. हे कीटो डाएट या डाएट करतात. सो यांनी आज खूप साऱ्या पोरींना पागल केलेलं आहे आमच्या कोकण राईडमध्ये. सो आमचा तो शॉर्ट आहे. इथे चाललंय आमच्या सागर दादा उर्फ आमचे दी किंग माणूस, त्यांचं आम्ही फोटोशूट करतोय. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की हा माधुरचा माणूस 8 वर्षाचा आहे ते. सॉरी, इथं मी बीप लावी ना, सॉरी यार मध्ये येऊ नको. मला काय माहित बोलतोय. सॉरी, इथं मी शिव्या देत आहे. तिथं समजून घ्या, कारण हा माझा पहिला ब्लॉग आहे. ठीक आहे. सो मी आजपासून शुभ मुहूर्त करतोय माझ्या ब्लॉग चॅनलचा. ह्याच्या अगोदर जेवढे पडले सगळे शॉर्ट्स पडलेले आहेत. सो बघूत, तुमचं असू द्यात, आम्हाला तुमची प्रेम असंच आमच्यावर असू द्यात. सो हा आमचा लाईनअप आहे. ही विशालची गाडी, ही पंकजची गाडी, ती आपली गाडी आणि ती आहे आपल्या किंग माणसाची गाडी. सो असा हा व्ह्यू आहे. आत्ता ह्या स्पॉटला फक्त आपणच आहेत. सो आत्ता आहे आपण हरणे बंद कोकणमध्ये. सो हा आमचा शेवटचा स्टॉप होता. बट जर तसं तुम्ही बघाल आता प्लॅन थोडा चेंज झालेला. सो विशाल दादा बोलतायत की थोडंसं आपण एक स्पॉट आहे इथे जवळ आसपास. सो ते एक अंजली व्ह्यू पॉईंट म्हणून. सो आपल्याला तेही बघायचं आहे. प्लस थोडाच वेगळा अनुभव घेतोय, कारण आम्ही आज राईड करणार आहे अराउंड कास महाबळेश्वर आणि रात्रीची. सो आमचा बहुतांश प्रवास हा रात्रीचा होईल. घाट आहे. बघू, इफ इन केस जर राहायचं ठरलं तर ते पुढं आम्ही बघून येईल, कारण आम्ही कोणताही प्लॅन करून नाही चाललो. फक्त एक डिस्टन्स पकडलाय की इकडे जायचंय, हा स्पॉट बघायचा आणि पुढं म्हणजे जस्ट आम्ही डेस्टिनेशन टाकले की कोस्टल राईड करायची आणि कोस्टल राईडवरून रिटर्न जायचं. सो आता बघूत काय करायचं आणि काय नाही. सी यू.